माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी फडणवीसांनी आज नाराज उत्तमराव जानकर यांच्याबरोबर चर्चा केली। माढ्यातले महायुतीचे नेते नागपूरमध्ये फडणवीसांच्या भेटीला गेले होते आणि त्यावेळी फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे। या संदर्भात कार्यकर्त्यांसोबत संध्याकाळी बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी माहिती उत्तमराव जानकर यांनी दिली। सोलापुरातून उमेदवारी न मिळाल्याने जानकर हे नाराज आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका हा भाजपला सोलापूर आणि माढ्यामध्ये बसू शकतो, त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचे हे प्रयत्न सुरू होते। तर देवगिरीवर ही महत्त्वाची बैठक झाली। उत्तमराव जानकर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ही चर्चा सकारात्मक झाली अशी माहिती जानकर यांनी दिली आहे आणि त्यामुळे त्यांची नाराजी आता दूर झाली आहे का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। संध्याकाळी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढचा निर्णय घेऊ असंही त्यांनी म्हटलंय। नाही, अतिशय सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे। नाराजी दूर झाली असं नाही, परंतु हे जे बैठकीमध्ये जे सगळ्या मुद्द्यांचं चर्चा झाली, विश्लेषण झालं, ते आमच्या कार्यकर्त्यांच्या समोर ठेवून आम्ही त्या ठिकाणी निर्णय करू। कुठे बैठक होणार आहे? त्यापूर्वी दिल्लीला वगैरे जाणार आहे? नाही, आता आमची बैठक वेळापूर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी होणार। आतापर्यंत तुम्ही म्हणाले पूर्णपणे नाराजी दूर झालेली नाही, काय म्हणणं आहे आपलं नेमकं? नाही, आमचे गेले 15-20 वर्षाचे विषय होते, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली आणि भविष्यामध्ये काय काय म्हणजे या नेतृत्वाकडून अपेक्षित आहे त्या संबंधीची चर्चा झाली।